ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या नवरात्र सुरू असून नवरात्र 2024 मध्ये काही तिथींचा क्षय झाल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडलाय, अष्टमी तिथी कधी आहे आणि सप्तमीचा जो कुळाचार आहे तो कधी करावा, नवमीचा जो कुळाचार आहे तो कधी करावा। बऱ्याच सेवाकऱ्यांकडून अशी विचारणा केली जाते। घटाच्या विसर्जनाचाही प्रश्न समोर येतोय, कारण यंदा 2024 मध्ये अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी, तसेच नवमी युक्त दशमी तिथी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींचा उलगडा बघणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या गोष्टींबद्दल महत्त्वाची आणि सविस्तर माहिती। परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा। पण ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत आवर्जून बघा। तर यंदा नवरात्र उत्सव 2024 मध्ये काही तिथींचा क्षय झालेला आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत आणि समोरही येत आहेत। साधारणतः ज्यांच्या घरी चक्रपूजा आहे, ज्यांच्या घरी फुलोरा आहे, मग तो सप्तमीचा कधी, अष्टमीचा कधी करावा असे जे प्रश्न उद्भवत आहेत, समोर येत आहेत, त्या सगळ्याच प्रश्नांना विचारात घेऊया। नवरात्र हे प्रतिपदेपासून नवमी पर्यंत जरी असले तरी सुद्धा कधी कधी एखाद्या वर्षी तिथींचा क्षय किंवा वृद्धी होते आणि त्यामुळे मग कधी नवरात्र हे 8 दिवसाचे असते तर कधी 10 दिवसांचे सुद्धा असू शकते। म्हणून दिवस न मोजता तिथीप्रमाणे आपला जो कुळाचार आहे तो कुळाचार करावा। मग त्यात ज्यांच्याकडे सप्तमीला चक्रपूजा असते किंवा सप्तमीला ज्यांच्याकडे फुलोरा असतो अशा व्यक्तींनी हा फुलोरा करायचा कधी, तर ही जी चक्रपूजा आहे, ही चक्रपूजा हा संध्याकाळी केला जाणारा कुळधर्म आहे। मग जी ही सप्तमी तिथी आहे, ही सप्तमी तिथी बुधवारी 9 तारखेला लागत असल्यामुळे ज्यांच्याकडे चक्रपूजेचा कुळाचार केला जातो तो कुळाचार 9 तारखेला संध्याकाळी केला जावा। म्हणजेच बुधवारी 9 तारखेला संध्याकाळी चक्रपूजा केली जावी। मग त्यातल्या त्यात जो विषय येतो तो म्हणजे फुलोरा कधी करायचा। तर हा फुलोरा जरी सप्तमीचा करत असाल तरी देखील फुलोरा हा साधारणपणे सकाळी केला जातो। 12 वाजेच्या आतमध्ये हा फुलोरा देवीला बांधला जातो। त्यामुळे हा फुलोरा 10 ऑक्टोबरला गुरुवारी सकाळी 12:32 आतमध्ये लावायचा आहे, ज्यामुळे 12:32 नंतर अष्टमी तिथीला प्रारंभ होत आहे। म्हणूनच हा फुलोरा लावताना 12:32 आधी लावावा। मग तो फुलोरा तुमचा जसा कुळाचार आहे त्या पद्धतीने असावा। मग कोणाचा भरीव फुलोरा असतो, कोणाचा गोडपुऱ्यांचा, कडकण्यांचा, जो काय आहे तो तुमच्या घराण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनेच तो कुळाचार करावा आणि तो फुलोरा असावा। सांगोपांगी जरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती माहिती होत असल्या तरी देखील कुळाचारात बदल न करता आपल्या घराण्याची जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तो फुलोरा असावा आणि तो देवीला बांधला जावा। मग ज्या घरात चक्रपूजा केली जाते त्यांनी चक्रपूजा करावी, ज्या घरात फुलोरा बांधला जातोय त्यांनी फुलोरा बांधावा। ज्यांचा सप्तमीचा फुलोरा आहे त्यांनीच फक्त गुरुवारी 12:30 वाजेच्या आतमध्ये हा फुलोरा लावायचा आहे। आता काही व्यक्तींकडे अष्टमीला फुलोरा असतो किंवा अष्टमीचा कुळाचार असतो। मग हा अष्टमीचा जो कुळाचार आहे तो कुळाचार कधी करावा, तर अष्टमीचा ज्यांचा रात्रीचा कुळाचार आहे, ज्यांच्याकडे रात्री अष्टमीला रात्री चक्रपूजा केली जाते त्यांनी ही चक्रपूजा 12 तारखेला गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी करावी। तर त्यातही त्यांना नवमीचा कुळधर्म आहे किंवा कुळाचार आहे आणि दशमी तिथी एकत्रित असल्यामुळे ज्यांचा नवमीचा कुळाचार आहे, ज्यांचा नवमीचा रात्रीचा कुळाचार आहे, म्हणजे ज्यांच्याकडे नवमीला रात्री चक्रपूजा केली जाते अशा व्यक्तींनी हा चक्रपूजेचा कुळाचार जो आहे तो 11 ऑक्टोबरला शुक्रवारी रात्री करायचा आहे। मात्र ज्यांचा कुळाचार दुपारचा किंवा सकाळचा आहे अशा व्यक्तींनी 12 ऑक्टोबरला शनिवारी सकाळी 10:59 आतमध्ये हा कुळाचार करायचा आहे। मग त्यात तुमचा नवमीचा फुलोरा असेल किंवा अन्य कुठलाही कुळाचार असेल तर तो तुम्ही 12 ऑक्टोबरला शनिवारी सकाळी 10:59 आतमध्ये करणं गरजेचं आहे।
आता हे झालं अष्टमी आणि नवमीच्या कुळाचाराच्या बद्दल असलेल्या संभ्रमाचं उत्तर. नंतर तुम्ही अष्टमीला जे काय होम हवन करत असाल ते कधी करावं, किंवा अष्टमीला जे काही तुम्ही कन्यापूजन करतात ते कधी करावं, सवाष्ण पूजन कधी करावं, तर अष्टमीचं कन्यापूजन करताना शुक्रवारी केले तरी चालेल. शुक्रवारी अष्टमीला कन्यापूजन करत असाल तरी हरकत नाही. हे कन्यापूजन तुम्ही सकाळी करत असाल तर ते करावं. आणि तुम्ही जर हवन करणार असाल, मग ते लक्ष्मी प्राप्तीचं हवन असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं हवन असेल किंवा देवीच्या विविध स्तोत्र मंत्रांचं हवन करत असाल, तर ते हवन करताना तुम्ही अष्टमी तिथीला केल्यास जास्त फलदायी होते. त्यातल्या त्यात तुम्ही जर हवन करणार असाल, त्यात मग तुम्ही जे हवन करणार आहात, खरं तर हा एक वेगळा विषय आहे आणि खूप मोठा विस्तृत असा विषय आहे, तरी सुद्धा थोडक्यात मेन्शन करते. तुम्ही देवीच्या कुठल्याही स्तोत्र मंत्राचं हवन करू शकतात. काही मंत्र लक्ष्मी प्राप्तीचे असतात, तर काही मंत्र सुख शांती प्रदान करणारे असतात, तर काही मंत्र जीवनाचा उद्धार करणारे असतात. दुर्गा सप्तशतीचं देखील पाठाचं तुम्ही हवन करू शकतात. मात्र हे हवन कधी करावं, किती करावं, जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचन केला असेल किंवा स्तोत्र मंत्रांचा जप केला असेल, पठण केलं असेल, तर हे हवन करताना 1 दशांश हवन असावं हे शास्त्र संमत आहे. याचाच अर्थ तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे किमान 10 पाठ वाचन केलेले असतील, तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या एका पाठाचं हवन करता येतं. 10 पाठ दुर्गा सप्तशतीचे केल्यानंतर 1 पाठाचं हवन करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. याच पद्धतीने तुम्ही जे स्तोत्र मंत्र पठण केलेले आहेत, या नवरात्र कालावधीमध्ये त्यांच्या त्या स्तोत्र मंत्राच्या 1 दशांश हवन फक्त करण्याचा अधिकार तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून जास्तीत जास्त सेवा या नवरात्रीच्या काळामध्ये केली जाते. आणि मग ज्या वेळेस आपण हवन करतो, त्या हवनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या केलेल्या सेवेची आपण केलेल्या सेवेची फलश्रुती मिळत असते. म्हणून हवन व्यवस्थितरित्या आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच झालं पाहिजे. बऱ्याच केंद्रांमध्ये अष्टमीच्या दिवशी हवन केलं जातं. हवनयुक्त पाठ केले जातात. ज्या कोणी घरी पाठ केलेले असतील, पाठ वाचन केलेले असतील, अशा व्यक्तींना जर हवन करणं शक्य नसेल, तर अशांनी जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात हवनाच्या सेवेत सहभागी होऊ शकतात. अष्टमी तिथीला हे हवन कधी करावं, गुरुवारी की शुक्रवारी? तर अष्टमी तिथीला हवन करताना सूर्यव्यापिनी जी अष्टमी तिथी आहे, ती म्हणजे 11 तारखेला दुपारी 12:06 पर्यंत असलेली तिथी. म्हणून अष्टमीचा होम हवन करत असाल किंवा अष्टमीचा उपवास करत असाल, तर तो तुम्ही 11 तारखेला करणे क्रमप्राप्त असेल. ज्यांच्याकडे घागरी फुकण्याचा कार्यक्रम अष्टमीला केला जातो, महालक्ष्मीचे पूजन किंवा महासरस्वतीचे पूजन केले जाते, तर हे पूजन 10 तारखेला गुरुवारी करावं. मात्र सरस्वती आवाहन करत असाल, पूजन करत असाल, तर ते 9 ऑक्टोबरला करावं आणि 10 ऑक्टोबरला पूजन करावं. त्यानंतर अष्टमीचा उपवास कधी करावा, तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला आहे, म्हणजे ज्या वेळेस घटस्थापना झाली त्यावेळेस पहिला दिवस आणि घट उत्थापना होते तो शेवटचा दिवस, या पद्धतीने ज्यांना उपवास करायचा असेल, त्यांनी घटस्थापनेचा जसा उपवास केला होता त्याच पद्धतीने अष्टमीचा उपवास करून उठता बसता उपवास करू शकतात. तसे पाहता ज्यांना कुणाला नवरात्रीचे उपवास करणं शक्य नसेल, त्यांनी अष्टमीचा जरी उपवास केला तरी हा महाअष्टमीचा उपवास संपूर्ण नवरात्राच्या उपवासाचं फळ देणारं ठरतं. म्हणून हा उपवास सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. हा महाअष्टमीचा उपवास 11 तारखेला शुक्रवारी करावा. ज्यांच्याकडे घट हलवण्याचा विधी किंवा घट उत्थापनाचा विधी आपण ज्याला म्हणतो, तो नवमीला केला जात असेल, अशांनी 12 ऑक्टोबरला शनिवारी सकाळी 10:59 आत या घटाला हलवावे. नैवेद्य दाखवून पूजन करून घट उत्थापना करू शकतो. घट उत्थापना म्हणजे घंटानाद करून कुलस्वामिनाला जे आपण घटावर विराजमान केलेले आहे त्यांना उचलून यथोचित त्यांचं पूजन करून अभिषेक स्नान करून त्यांना देवघरात स्थापन करणं. तो काही तुमच्या कुळाचाराचा नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य अर्पण करणं, याला म्हणतात घट उत्थापना, अर्थातच घट हलवणे. घट हलवण्याच्या दिवशी तुम्ही जर नवमीला घट हलवत असाल, तर शनिवारी 12 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 11 वाजेपूर्वी नैवेद्य करून घटाला हलवावे. आई भगवतीला स्नान करून नैवेद्य देऊन पूर्णाच्या दिव्यांनी आरती करावी. या कुलस्वामिनीच्या कुळाचाराला पूर्णावर्णाच्या नैवेद्याला अतिमहत्व मानलं जातं आणि म्हणून शक्य झाले तर पूर्णावर्णाचाच नैवेद्य देवीला द्यावा. पूर्णाचे दिवे किती असावेत,
कशा पद्धतीने लावावेत, तर तुमच्या घरात जसा कुळाचार असेल त्या पद्धतीने लावले तरी हरकत नाही, पण त्यातल्या त्यात जर तुम्ही एका ताटात पुरण थापून त्यावर फुलवाती लावून आरती करत असाल तर या फुलवाती 11 असाव्यात। त्या 11 फुलवातीच्या 11 दिव्यांनी आपण कुलदेवीची आरती करावी। नवरात्राच्या कालावधीमध्ये सर्व मंदिरांमध्ये खूप जास्त गर्दी असल्यामुळे जर शक्य नसेल तर तुम्ही घरीच आई भगवतीची ओटी देखील भरू शकतात। मात्र मूळ पीठावर या काळात गर्दीत जाण्यापेक्षा ज्या वेळेस निवांतपण असेल अशा वेळेस तुम्ही जावं, आई भगवतीचा कुलस्वामिनीचा मान सन्मान यथोचित करावा हे अपेक्षित असतं। अशा पद्धतीने अष्टमी नवमी तिथींबद्दल ज्या काही शंका होत्या, कुळाचार कधी करावा, उपवास कधी करावा याबाबत भ्रम होता तो संपला असेल अशी आशा करते आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।